प्रेक्षको नमस्कार, मी सुरेश वाणी. आपण पाहतात विघ्नर टाइम्स. विघ्नर टाइम्समध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज 31 डिसेंबर 2023चा शेवटचा दिवस. अनेक जण 2024ला वेगवेगळे संकल्प करत असतात. 2024ला लोकसभेची निवडणूक पुढ्यात आहे, त्याच्यानंतर विधानसभेची निवडणूक आहे. ज्यांनी जुन्नर तालुक्यामध्ये सर्वाधिक निधी आणला, महाराष्ट्रातील एकमेव आमदार मनसेचे शरददादा सोनवणे, दुर्दैवाने त्यांना मागच्या निवडणुकीमध्ये अपयश आलं, परंतु त्यांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलं जाते ते त्यांनी आणलेल्या निधीवरनं. आज 31 डिसेंबर आहे, नवीन वर्षाची सुरुवात त्यांची काय असणार आहे हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न. दादा, 2024च्या पूर्वसंध्येला म्हणजे आज 31 डिसेंबर आहेत, तुम्हाला इन ॲडव्हान्स नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. काय तुमच्या मनातील 2024च्या संकल्पना? 2024 हे प्रभू रामचंद्र अयोध्येच्या असलेल्या राम मंदिराची स्थापना. खरं तर हे भारत म्हणजे आपल्याला कल्पना आहे की हिंदुस्थान म्हटलं जातं या राष्ट्राला, आणि या हिंदुस्थानाचे राजे प्रभू रामचंद्राच्या अनेक वर्षाच्या अस्तित्वाला ज्यावेळेला प्रश्नचिन्ह निर्माण झाला, त्या प्रश्नचिन्हाला सुप्रीम कोर्टाने हिरवा कंदील दिला आणि त्या माध्यमातून उद्याच्या 22 जानेवारीला या 2024ची आपली जी पहाट उजाडणार आहे 22 तारखेची, ती माझ्या दृष्टीने आपल्या सर्वांसाठी, या हिंदुस्थानासाठी एक लौकिकाची, एक अभिमानाची बाब आहे. आणि तदनंतर आपल्याला कल्पना आहे की लगेच ताबडतोब जगातली सगळ्यात मोठी लोकशाही ही भारत आहे, आणि या लोकशाहीच्या संसदेचं म्हणजेच खासदारकीच्या निवडणुका 2024 मध्ये चालू होत आहेत. म्हणजे 2024ला नंतर पाठोपाठ लगेच 4 महिन्यामध्ये विधानसभा होत आहेत. त्यानंतर सगळ्या महानगरपालिका होणार 2024 मध्ये. त्यानंतर ताबडतोब सर्व जिल्हा परिषद होणार, पंचायत समिती होणार. त्यामुळे 2024चं वर्ष हे संपूर्ण वर्ष हे भारताचं निवडणुकीमध्ये जाणार आहे. याचाच अर्थ 2024ला सगळ्या लोकांना निश्चितपणे जनतेसमोर जावं लागणार आहे, आणि वर्षभर 2024 हे वार्षिक राजकीय धामधुमीमध्ये जाणार आहे. एवढंच मला आपल्याला सांगायचं आहे. 2024 संपूर्ण वर्ष निवडणुकीमध्ये जाणार आहे. पहिली लोकसभेची निवडणूक आहे. तुम्ही लोकसभा लढणार की विधानसभा लढणार? मी तुर्तास राजकारणाच्या पटलावरचा सगळे धागेदोरे जमा करायचा प्रयत्न करतोय. कारण मागच्या 75 वर्षात जे घडलं नाही ते आताच्या राजकारणामध्ये सर्वसामान्याच्या समोर राजकारणाच्या बाबतीतली एक भीती, एक संशय, एक अनादर अशा पद्धतीची भावना सर्वसामान्याच्या आज डोळ्यासमोर आहे. त्यामुळे कुठल्या निवडणुका लढवायच्यात, कोणी लढवायच्यात, कोणाला तिकीट मिळेल असा एकही उमेदवार या राज्यातला मी सांगू शकत नाही की हा ठामपणे म्हणेल की होय या 3 पक्षाचा मी उमेदवार आहे. मग ती महायुती असेल किंवा ती महाआघाडी असेल, ठामपणे सांगणं आज तरी मुश्किल आहे. म्हणून खासदारकी आमदारकीच्या तयारीपेक्षा राज्यामध्ये, देशामध्ये जे वातावरण जे आज राजकीय पाहतोय त्या संभ्रम अवस्थेकडे प्रत्येक जण लक्ष ठेवून आहे. मी पण त्यापैकी एक सर्वसामान्य नागरिक आहे. मी सुद्धा या दोन्ही निवडणुकीत लक्ष ठेवून आहे. राजकीय वक्तव्य करताना बहुतांशी तुमची वक्तव्य खरी ठरत आलेली आहेत. ज्यावेळेस पर्याय निर्माण होईल त्यावेळेस सर्वाधिक मताने शिवाजीराव आढळरावांचा पराभव झालेला असेल. तो दुर्दैवाने 2019च्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला. आता 2024ची निवडणूक पुढ्यात आहे. खासदार म्हणतायत मी निवडणूक लढवणार, त्यांनी प्रचार चालू केलेला आहे. त्यांचा आपण आक्रोश मोर्चा पाहिला. तुमचे नेते शिवाजीराव आढळराव ते सुद्धा काच्या करून तयार आहेत. त्यांची भविष्यवाणी काय असेल? बघा, मला आता तरी हे दोन्ही जे मंडळी आहे, जे आजी खासदार आणि एक माजी खासदार, हे दोन्ही मैदानातले चेहरे दिसत आहेत. पण ह्या 2 चेहऱ्यांच्या पाठीमागे अजून अनेक चेहरे लपलेले आहेत. कदाचित
ती सुद्धा शक्यता नाकारता येणार नाही. मी स्वतः एकनाथजी शिंदे साहेबांबरोबर काम करतोय. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील, आनंद दिघे साहेब असतील, यांच्या कृपा आशीर्वादाने एक शिवसैनिक म्हणून काम करतोय. शिवाजी आढळराव पाटील या विभागाचे नेते आहेत. मी त्यांच्याबरोबर जिल्हाप्रमुख म्हणून काम करतो. त्यामुळे त्यांची तिकीट मागणं आणि त्यांच्या तिकिटीसाठी प्रयत्न करून त्यांच्या तिकिटीसाठी त्या संपूर्ण मैदानामध्ये उतरणं ही आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांची आणि शिवसैनिकांची जबाबदारी आहे. परंतु अजूनही त्याचं त्या पद्धतीचं त्या खासदारकीचं कुठल्याच पक्षाचं चित्र स्पष्ट व्हायला मागत नाही. कोण म्हणते की ही जागा शिवसेनेला राहील, कोण म्हणते की ही जागा अजित पवार गटाकडे जाईल, कोण म्हणते की नवीन नवीन चेहरे अजून पुढे येत आहेत. अंतर्गत दोन्ही बाजूच्या धुसफूस, प्रत्येकाच्या आपापल्या वेगवेगळ्या भूमिका आणि दोन्ही पक्षाच्या बाजूने अजून म्हणावं तशी या तिकड्यांच्या बाबतीमधली पारदर्शकता अजून आलेली नाही. परंतु तयारी असणं हे योग्य आहे. शिवाजी आढळराव पाटील तयारीत आहेत, अमोल कोल्हे साहेब सुद्धा तयारीत आहेत. आज हे दोन्ही तरी तयारीत समोर एकमेकांच्या आहेत. उद्या भविष्यात काय करताय आज सांगता येणार नाही. शिवाजीराव आढळराव आणि तुमचा पूर्वीचा जो दोस्ताना होता, म्हणजे मधल्या 5-6 महिन्यापूर्वीचा, तो खूप जवळकीचा होता. सध्या तुमच्यामध्ये फारसा ओलावा, आपुलकी दिसत नाही. नाही, असं नाही. हे असं का वाटतं कुणाला? आता मध्यंतरी खासदार साहेबांनी माझ्या विरोधामध्ये एक बाईट दिली. त्यांना अधिकार आहे. त्यांना कदाचित माझं वागणं, माझी पद्धत पसंत नसेल म्हणून ते रागवले असतील. शेवटी पक्षीय कुटुंब असतं. मी तर कधीच त्यांच्या विरुद्ध काही तक्रार केली नाही आणि मी करत सुद्धा नाही. माझा स्वभाव नाही तो. काम करत राहणं ही माझं नैतिक अधिष्ठान आहे. मी ना खाली कार्यकर्त्याशी कधी बोलत ना वरच्या नेत्याशी कधी बोलत. मी माझं प्रामाणिकपणे माझं काम करतो. जुन्नरची बांधणी ही शिरूर लोकसभेमध्ये साहेब तयारीची बांधणी आहे माझ्या नेतृत्वाखाली आणि ही वेळोवेळी आम्ही दाखवून दिलेली आहे. ज्या वेळेला उद्धवजी बरोबर काम करत होतो, माझा पराभव झाला आणि संजय राऊत साहेब आले, त्यावेळेला 6 मतदारसंघामध्ये ज्या सभा झाल्यात त्या 5 मतदारसंघाची लोक एका बाजूला आणि जुन्नर तालुक्याची माझी नेतृत्वाखालची लोक एका बाजूला. अशीच परिस्थिती आता सुद्धा आहे. आम्ही बाजार समितीत लढलो, आम्ही जिंकलो सुद्धा. आमचा पॅनल, आपण कल्पना आहे आपल्या सर्वांना की 5-6 मतांनी आमचं संपूर्ण पॅनल नंतरचं खाली पडलेलं आहे. बाजार समितीमध्ये जसा आम्ही संघर्षाचा विजय घेतला आणि सर्व मंडळी आम्ही एकत्र आलो. हे काही एकाच श्रेय नाही, आम्ही सगळे मंडळी एकत्र होतो सत्तेच्या विरोधात. तसं विघ्न कारखान्यामध्ये सुद्धा आम्हाला सन्मानपूर्वक बोलवून त्यांनी आम्हाला ज्या काही जागा दिल्या, एक पक्षाची ती एक बॉन्डिंग पाहून, जर आमची बॉन्डिंग नसती, जर आमचे समजा इथे समजा रचना नसती किंवा आमची संघटन नसती, तर तुम्हाला माझ्या सत्तेतली माणसं हुशार असतात, ते कोणी कोणाला पाचारण करत नाही. नंतर मागच्या जर कालखटात पाहिलं, नंतर आम्ही डिवाईड झालो. परंतु पंचायत समितीचा सभापती आमचा शिवसेनेचा, नगरपालिकेचा नगराध्यक्ष आमचा शिवसेनेचा, जिल्हा परिषद आमच्याकडे चांगली होती. अशा परिस्थितीमध्ये जुन्नर हे नेहमी चांगलं राहिलेलं आहे आणि छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान असल्यामुळे भगवा आणि शिवरायांचं नातं या मातेशी अतिशय घट्ट आहे. त्यामुळे मला असं वाटतं की माझा आणि त्यांचा कुठल्याही पद्धतीचा वादविवाद नाही. त्यांची तिकीट सुद्धा मी मागणार आणि तिकीट आल्यानंतर त्याच्यासाठी काम सुद्धा आम्ही तेवढ्या तडफेने करणार. माझ्या दृष्टीने माझ्याकडे तक्रार हा माझ्या स्वतःच्या गुड बुक्समध्ये माझ्याकडे तक्रार ही चालतच नाही. मी कधीच कोणाची तक्रार करत नाही. त्यांना जे वाटलं ते बोलले. मग त्यातलं ते किती सत्य आहे, किती असत्य आहे, किती चांगलं आहे, किती वाईट आहे, शेवटी बोलणारे व्यक्तिमत्व. त्यांची असे घालमेल का होते? नाही, ते काय झालंय की घालमेल व्हायला नाही पाहिजे खरं तर, पण जरी झाली तरी ते ज्येष्ठ नेते आहेत. राजकीय त्यांचा अभ्यास 40 वर्षाचा आहे. आमच्यासारखी माणसं आज 20 वर्ष काम करतायत. ते आमचे सिनियर नेते आहेत. ठीक आहे, त्यांना अधिकार आहे. पण मला नेहमी विचारलं जातं, मला मागे सुद्धा आता आधीच्या जुन्या शिवसेनेत मी काम करत होतो, सगळी शिवसेना एकवटली, मातोश्रीला गेली आणि उद्धवजींना सांगितलं की या विधानसभेचा पराभव झाला, शरद सोनवणेमुळे झाला, त्यांची हकालपट्टी करा. सगळे माझ्या विरोधात गेले. उद्धवजी म्हटले असे हकालपट्टी नाही करता येणार.
त्यांना पहिले तिकीट दिले, त्याची तिकीट कापली, तुम्ही त्याला विचारायला गेले नाही, तुम्ही त्याच्याशी बोलायला गेले नाही, त्याच्यावर विश्वास दाखवला नाही, ते घरी शांत बसले आणि आज तुम्ही म्हटले त्यांची अकलपट्टी करा. त्यामुळे मला असं वाटतं की मी कधीही पक्षाच्या प्रमुखांना विकास कामं संघटना सोडून तिसरा कुठलाही विषय त्यांच्या कानामध्ये आजपर्यंतच्या 20 वर्षात माझ्या राजकीय जीवनामध्ये मी सांगायला गेलो नाही. आणि जे काय काम करायचं ते जमिनीवर पाय ठेवून इथं कार्यकर्त्यांबरोबर करायचं. मला असं वाटतं की मला पोलीस स्टेशन, तहसीलदार, प्रांत, SP, कलेक्टर हा एवढा रिस्पेक्ट देतात. माझा पराभव झाला तरी ते लोक मला इतका सन्मानपूर्वक काम करतात. हा माझ्या कामाचा आणि कामाच्या पद्धतीच्या शैलीचा माझा विजय मी समजतो. मला कधी असं वर जाऊन तक्रार करावी नाही लागली शिंदे साहेबाला, साहेब हे आमचं खाली ऐकत नाही, किंबहुना आमचे कलेक्टर ऐकत नाही. मला असं वाटतं ज्या भावनेने आम्ही त्याच्याशी काम करतो, म्हणजे मी शरद सोनवणे म्हणून, त्या भावनेशी जुन्नर तालुका समाधानी माझ्यावर काम करताना जी लोक माझ्याकडे येतात त्यांचा तातडीने फोन लावून आपण निर्णय करतो. त्यामुळे तक्रारीचं असं काही कारण नाही. पण मी काही लोकसभेचा उमेदवार नाही, खासदार साहेबांना असं स्पर्धेमधला मी काही उमेदवार नाही, मी खासदारकी लढूच शकत नाही. माझं काम आहे फार तर सगळ्यांनी आग्रह केला तर विधानसभा लढू. त्यांचं म्हणणं असं, तुम्हाला थांबवतो, मला माफ करा, की बाबा मी विकास म्हणजे जी कामं मंजूर करून मी आणली विकासाची, त्याच्यामध्ये थोडीशी शरददादांनी अप्रत्यक्षपणे लुडबुड केली, ठेकेदार आम्ही देणार, जुन्नरचं मी पाहणार, असं काहीतरी खासगीमध्ये चर्चा पण होते. नाही, मला नाही एवढं सांगता यायचं, पण एक लक्षात घ्या, ज्या वेळेला शिवसेनेचे पक्षप्रमुख, मुख्यमंत्री, पक्षाचे नेते फंड देतात त्यावेळेला तो प्रोटोकॉल त्या तालुक्यातल्या माणसांना पहिला आहे. नेत्यांचं नाव टाकणं, बोर्डवर त्याचा फोटो टाकणं, तो सन्मान ठेवूनच आम्ही काम करतो. त्यामुळे मला असं वाटत नाही की त्याच्यामध्ये काही त्यांना कधी वेगळी काही भावना गेलेली आहे. परंतु प्रोटोकॉल काय तोडला नाही कधी. आताचे विद्यमान तरी जरी सरकार जरी बदललं तर त्या आजही एकनाथ शिंदे साहेबांच्या आत्ता काल परवा फोटो टाकायला लावले इलेक्शन निवडणूक जवळ आल्या म्हणून. नाहीतर ते कधीच सन्मानपूर्वक कधी उद्धवजींचे फोटो टाकत नव्हते सत्तेमध्ये असताना, सरकारमध्ये असताना, आणि एकनाथ शिंदेचे पण आणि भारतीय जनता पार्टीचे फोटो टाकत नव्हते. हे आता वर्षभर 8 महिन्यावर निवडणूक आल्यामुळे ते आता वाद आणि विवाद होऊ नये म्हणून ते थोडंसं आता त्यांनी ते मिळतं जुळतं धोरण घेतलेलं आहे. पण त्यांचं मन मोठं नाही आताच्या विद्यमान आमदारांचं. मला असं वाटतं की प्रोटोकॉल धरायचा, समजायचा आणि प्रोटोकॉलप्रमाणे वागायचं ही माझी आवड आहे. मी कधीच कुणाला डावललं नाही आणि पक्षाच्या कुठल्याच कार्यकर्त्याला मी डावलू शकत नाही. त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमानुसार त्यांच्या मनातल्या काय भावना असतील तर ते त्यांच्या पद्धतीने आपण मान्य करून, नेते आपले ते मान्य करून, त्यांचं कुठलंही म्हणणं मी मनावर न घेता किंवा कुठल्याही माझ्या मनामध्ये तेढ न ठेवता, नाराजी व्यक्त न करता, लोकसभा जवळ आलेली आहे, लोकसभेची तयारीला आम्ही सगळी मंडळी लागलेलो आहोत. संसदरत्न पुरस्कार जो खासदार मंडळींना मिळतो हा एक चायनाची कंपनी त्यांच्याकडनं मिळला जातो. ह्या पुरस्कारामध्ये काही तथ्य नाही असंही आढळराव म्हणाले. हे 3 पुरस्कार त्यांना मिळाले होते, 2 पुरस्कार विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना मिळालेले आहेत. कसं पाहता? नाही, मला अनुभव नाही खासदारकीचा. म्हणजे ते कसा पुरस्कार दिला जातो, व तो खरा दिला जातो का खोटा दिला जातो. पण आता सगळ्यांच्या नावापुढे संसदरत्न लिहिलं जातंय. आता याच्यावरती मला ज्या गोष्टीचं म्हणजे माहिती नाही. दादांना हे उशिरा आठवलं की बाबा हे संसदरत्न पुरस्कार काय खरे नसतात, हे कुठली तरी चायना मेड संघटना एकत्र येते आणि गुगलवर सर्च करतात, कोणी किती भाषणं केली त्याच्यावरनं ते ठरवतात. मे बी दादा जर समजा जुने अनुभवी माणूस आहे, मग ते काय बोलतील ते सगळं ठीक आहे. परंतु या विषयावर माझ्यासारख्या माणसाने भाष्य करणं, मला तर असं वाटतं की मी माझी चौकट सोडून बोलतो की असं होऊन जाईल. दिल्लीच्या विषयावर मला फार काय बोलता यायचं नाही, सांगता यायचं नाही. विद्यमान खासदार अमोल कोल्हे आणि तुमची जरा जवळीक वाढलेली दिसते. नाही बघा, अमोल कोल्हे साहेब आणि माझे संबंध हे गेले 20 वर्षापासून खूप चांगले आहेत. आमच्यामध्ये कधी कुठलं भांडण नाही. निवडणुकीचा आपापल्या पक्षाचा अजेंडा असतो. मागच्या वेळेला मी शिवाजी आढराव पाटलांचा अजेंडा घेऊन चाललो, आजही चालणार, उद्या चालणार. पण राजकारणामध्ये इतकं वैरमनस्य चालायचं पण नसतं ना कोणाशी. संबंध हे नेहमी प्रत्येकाने चांगले ठेवायचे असतात. निवडणूक पुढ्यात असताना असे वाढलेले संबंध, आणि मागे एकदा त्यांच्या बंधूंनी आढळरावांना केली जेव्हा टीका केली होती त्यावेळेस तुम्ही प्रत्येक पोलीस स्टेशनला काढलेला मोर्चा, दिलेलं निवेदन. नाही, ते आढळराव पाटलाच्या स्वाभिमानाला धक्का लावला होता त्यांनी. ते वास्तविक त्यांचे बंधू राजकारणात नाहीये, त्यांना त्याची कल्पना नव्हती. त्यांनी पण त्या गोष्टीची दिलगिरी मागितली. पण मुद्दा असा आहे की
तत्वाची लढाई ही केव्हाही चांगली राहते, परंतु तत्वहीन लढाईसाठी खूपच कुणाला तरी बदनाम करायचं, एकमेकांना वाईट संबोधायचं किंवा एकमेकांच्या विरोधात जायचं, मला असं वाटतं की लोकशाहीच्या राजकारणामध्ये ही गोष्ट योग्य कधीच नव्हती आणि नसणार आहे. बघा, आजही अतुल बेनके माझ्या समोर आहेत, पण मी त्यांची कधी वाईट पद्धतीने कधी चर्चा कधी केली नाही. मला आठवत नाही, मी करत नाही. तत्वाचं भांडण आहे. बेल्ल्याला मी जाऊन सांगितलं की हे तुमचं कामच नाहीये, हे करोनामध्ये जे काम पूर्ण नाही केला, वेळ गेला म्हणून ती आता नव्याने वर्कआउटर काढली, पण कॉन्ट्रॅक्टर तोच. तेव्हा तुम्ही म्हणाले होते गली गली में शोर आहे, आमदार अतुल बेनके चोर आहे. काय चुकीचं नाही बोललो, ठाम आहे. मी बाळासाहेब ठाकरेचा चेला आहे ना, मी बोललो. तालुक्याच्या आमदारांचा असा अवमान, मग त्याने चोरा नाही ना करू. तुम्ही पण आमदार होते, आपण मी चोरा नाही ना केली. त्यांनी केल्याचं कुठे सिद्ध झाले? 100% झालं. बेल्ल्याच्या कामाचं 100% झालं, उमरतच्या कामाचं 100% झालं. आता या बघा, तुम्हाला मी याचे पण पुरावे देणार आहे आता पुढच्या वेळेला. हे तुमच्या उमरतच्या फुलाचे, त्याची मंजुरी आपल्या काळात झाली. 2018ला मंजुरी झाली, 8.5 कोटी रुपये त्याच्यावर आले. पुढचे पैसे आणायला त्यांना 4 वर्ष घालवायला लागले. बरं, हे काय त्यांनी काय नाही आणलं, यांचं सरकार तसं पहिलं पडलेलं आहे, ते कधीच सत्तेत नव्हते. पण हे आता कसं आहे, हे आता बेरीज वजाबाकीचं सरकार नेहमी होत गेलं, त्यामुळे यांना दोन्ही साईडला संधी मिळाली. राष्ट्रवादीला नाहीतर क्लिअर कट मेजॉरिटीमध्ये सेना भाजप झालेली आहे, त्यामुळे त्यांना आता जो फंड आलाय, आता या मुख्यमंत्री सडकचे पैसे देतो कोण? एकनाथ शिंदे साहेब, ग्रामविकास मंत्री. यांनी फक्त हे शरद पवार साहेब, अजित पवार साहेबांचे फोटो लावायचे. किती योग्य आहे? कशासाठी तुम्ही करता? काय मिळवतं हे करून? अरे पैसे देणारे सरकार पडले, हे ज्या सरकारचा प्रोटोकॉल आम्हाला आहे, जिथं आम्ही अजित पवार शरद पवारांचे फोटो लावतो, सध्या अजून ते तटस्थ आहे, दोन्ही दगड वाट ठेवून येत नाही. तो त्यांचा भाग आहे, पण शासकीय जो प्रोटोकॉल यायला पाहिजे तो त्यांना समजत नाही की त्यांना त्याच्यामध्ये म्हणजे अजिबात म्हणजे मोठ्या मनाने वागायचं नाही. जनता हुशार आहे हो, मी असं वागणं चुकीचं आहे. मी आपल्याला सांगतो, ज्या ठिकाणी आजही माझी जी आर्थिक कामं आजही बाकी आहेत, त्या कामाला त्यांनी मोठ्या मनाने भाषणात सांगितलं पाहिजे किंवा फोटो टाकताना म्हटलं पाहिजे, किंवा सरकार म्हणून त्यांनी एकनाथ. हल्ली तुमचं नाव ते आदमीने घेतात. निवडणुका जवळ आल्यात ना, निवडणुका जवळ आल्या का आदम ही माणसाला आपोआप येते. तुम्हाला पण लागू. मी पहिल्यापासून आदम शरीर साहेब, मी बेनके साहेबांचं नाव आदराने घेतलंय, मी अतुल बेनकेंचं नाव आदराने घेतलंय, मी आशेदाचं पण नाव आदराने घेतलं, मी शिवाजी आढळरावांचं पण नाव आदराने घेतो, कोल्हे साहेबांचं. माझं बघा असं आहे, इथे जे आधीच पूर्वीच्या काळामध्ये मंत्री येऊन गेले विविध पक्षाचे, मग भाजपचा असू द्या, शिवसेना, मी मनसेचा आमदार होतो, मी सर्वांना प्रोटोकॉल दिला, सगळ्यांच्या व्यासपीठावर गेलो, सर्वांचं स्वागत केलं. असं बिलकुल नाही चालत. तुम्ही शासनाचे पदाधिकारी आहात, लोकप्रतिनिधी आहात, तुम्हाला खूप आदबीनेच वागावं लागेल. आणि मी काय केलं हे सांगायची गरज नाही पडत हल्ली लोकांना. लोकांना हे सगळं आपोआप कळत असतं. म्हणून मला असं वाटतं, काल त्यांनी आता समजा बाईट दिली किंवा कालचं हे काहीतरी एक विवादास्पद एक त्यांनी काल एक वाक्य वापरलं आशेतांच्या विरोधामध्ये. नाही, ते कन्फ्युजन आहे. ते असं म्हणाले मी अशा छटछूट विषयामध्ये लक्ष घालत नाही. ते बोलता बोलता झटझूट शब्द त्यांच्या तोंडातून गेला, तसा हेतून नव्हता आणि नाहीच. ती मुलाखत मीच घेतली. माझं असं म्हणणं आहे, हेतू असो नाही तर नसो, पण मी तुम्हाला आजही सांगतो, जुन्नरच्या तालुक्यामध्ये आजही सन्माननीय अतुलजी बेनके आणि आशाताई बुचके हे दोन्ही एकत्रच आहे. हे कधीच वेगळे झालेले नाहीत. आणि हे मी त्यावेळेस सांगितलं, लोकांना पटलं नाही, लोक इतकी भावनिक झाली. आशाताई भाजपचे नेते आहेत. नेत्या असणं वेगळं आणि राजकारण तालुक्यातलं असणं वेगळं. तालुक्याचं राजकारण हे सेटलमेंटचं तालुक्यात आहे. या तालुक्याला एक मोठा कॅन्सर आहे राजकारणामध्ये, सेटलमेंट. मी सगळ्यांचे मजा पाहतोय, ज्याला त्याला आपलं पडलंय. बघा, आमदार हा शब्द सर्वसामान्यांचा रोजगार, सर्वसामान्यांचा वंचितांची काळजी, बेघराला घर, माती असेल तिथं रस्ता, जिथे पाणी नसेल तिथं पाणी, जिथं पाण्याची सोय नाही तिथं टँकर मुक्त गाव, डेव्हलपमेंट, पूल, शिक्षण, आरोग्य, प्रशासन, याच्यामध्ये या लोकांना इंटरेस्ट नाही. माझं ठाम मत आहे, जे झालं ते चांगलं झालं. मला आनंद आहे ना अभिमान आहे की मी ज्या डोळ्याने यश पाहिलं त्या डोळ्याने अपयश सुद्धा मला जनतेने दिलं. पण का दिलं?
तर या सगळ्या राजकीय सेटलमेंटला तालुक्यातली बऱ्यापैकी लोक बळी ठरले. माझं असं म्हणणं आहे, माझ्या सर्व तमाम मायबाप जनतेला, माझ्या माता भगिनींना, माझ्या आईवडिलांना, माझ्या शेतकऱ्यांना, माझ्या कामगारांना, माझ्या महिलांना, बंधू भगिनींना, तरुणांना, तुम्ही उद्या ज्या वेळेला बाहेर पडाल ना मतदान करायला, डोळ्यासमोर आपल्या परिस्थितीचा म्हणजे भौगोलिक परिस्थितीचा म्हणजे उद्या लोकसभेला कोण कॅच करून काम करेल आणि जीव ओतून काम करेल अशा माणसाचा जात पात पक्ष न पाहता तुम्ही मतदान करून त्यांना खासदार केलं पाहिजे. सगळ्या बाजूचे लोक मतं मागणार, हा त्याचा अजेंडा आहे. पण माणूस कुठलाही कोणीही चुकीचा कुठल्याही लोकप्रतिनिधीचा असू नये अशा लोकशाहीची साधी व्याख्या डॉक्टर बाबासाहेबांची आणि छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची आहे. मला असं वाटतं की हे सेटलमेंटचं राजकारण या तालुक्यातली जनतेने ओळखलं पाहिजे. जर नाही ओळखलं तर अजून एक 5 वर्ष पराभव मी स्वीकारायला तयार आहे. मी आजही 5 वर्ष पुन्हा लढायची. लोक असं म्हणतायत की बाबा आमची चूक झाली, शरददादांचा आम्ही पराभव करायला नको होता, असं लोक खासगीत बोलतात. मान्य आहे साहेब, पण हे जे राजकीय सेटलमेंट जी आहे ना ती वाईट आहे. माझा असा दावा आहे की तुम्ही राजकारणाला व्यवसाय कोणी पाहूच नये. राजकारणाला तुम्ही व्यापक पाहावं, दूरदृष्टीचं पाहावं. जुन्नर तालुका अष्टविनायक करायला पाहिजे, राज्यामध्ये मेसेज द्यायला पाहिजे होता. तो देण्यासाठी 2014 उजेडावं लागली. इतक्या वर्षानंतर आपल्याकडे न्यायदानाची बिल्डिंग एवढी खराब परिस्थितीमध्ये होती. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, न्याय मागणारी माणसं. शेवटी स्पेशल केस करून मला देवेंद्र साहेबांचे खूप उपकार आहेत या तालुक्यावर. मी तुम्हाला पटणार नाही, देवेंद्र हे राजकारणातला हिरो आहे. अतिशय सुंदर काम करणारे, व्यापक दृष्टिकोन ठेवलेला व्यक्ती. हा एक राजकीय स्वार्थ समजायचा मग तालुक्यासाठी ना तो खरा येतो. हा स्वार्थ मी आणला आणि तालुक्याच्या ताब्यात दिला ना. जर नाही तसं नसतं केलं देवेंद्रजींनी, म्हणजे अष्टविनायक कोणी केले असते, हा बेल्लाजी जरी कोणी केला असता, ही न्यायालयाची बिल्डिंग, हा तालुका पर्यटन, हे ब वर्गामध्ये ओझर, लेण्याद्री, आळे, वडज, मोठमोठी तीर्थक्षेत्र ब वर्गामध्ये त्यांना 2-2 कोटीचे निधी. त्याच्यानंतर हे लांब पल्ल्याचे सोय रस्ते, त्याच्यामध्ये मुख्यमंत्री सडक विषय म्हणजे मोठमोठे पूल तयार झाले. आणि हे सगळं डेव्हलपमेंट आज तुम्हाला सांगतो. तो जॉगिंग ट्रॅक आज तुमच्या जुन्नरच्या वेशीपासून तर सगळे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते गड किल्ल्यापर्यंत, टोकापर्यंत, हे सर्व देवेंद्रजी देण आहे. ते मुख्यमंत्री होते, मी एक साधा आमदार होतो, एकमेव एका पक्षाचा अख्ख्या महाराष्ट्रातून. पण त्यांनी शिवभूमीला मात्र काही कमी केलं नाही. ही वास्तविकता आहे. मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो, हे व्यावसायिक राजकारण तालुक्यातलं संपलं पाहिजे. नाहीतर याच्यामध्ये माझ्यासारख्या माणसाला काहीही त्रास नाही साहेब. मला काही घाई नाही. उद्या मी निवडणूक उभा राहिलो, फॉर्म भरला, पुन्हा पराभव झाला, मला आनंद आहे. मी पुन्हा लोकांच्या दशकेत आहे. मी रोज लोकांच्या सुखदुःखात आहेत. मी रोज लोकांच्या कामामध्ये आहे. मी ह्या तालुक्याची माती आणि माणसं सोडून कुठेही जाणार नाही. पण मला असं वाटतं जोपर्यंत पॉझिटिव्ह एनर्जी तालुक्याच्या शून्य मतदारांच्या विचारामध्ये येत नाही तोपर्यंत या सगळ्या गोष्टीच्या हालापेष्टा आणि ॲडजस्टमेंटचं राजकारण हे अतिशय भयानक राजकारण आहे. हे राजकारणाला ओळखण्यासाठी तमाम असलेल्या वंचित मायबाप जनतेने ज्यांचे आज हाल होत आहेत त्यांनी या गोष्टी सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे. असं माझं राजकारणाच्या पलीकडं जुन्नर तालुक्याच्या भल्यासाठी हे माझं स्पष्ट मत आहे. तर 2024ची निवडणूक पुढ्यात आहे. तुमचा दुर्दैवाने 2019ला पराभव झाला. 4 वर्षामध्ये स्वतःमध्ये काय बदल केला आणि 2024ची सुरुवात आपली नेमकी कशी असेल? नाही साहेब, बघा माझ्यामध्ये बदल, मी मुळातच मुंबईवरून गावाला जनतेचा बदल करायला आलो, तालुक्याचा बदल करायला आलो, तालुक्याचा विकास करायला आलो. बघा मी तर निर्व्यसनी, मी दारू पित नाही, मी व्यसन करत नाही. मी 24 तासापैकी जास्तीत जास्त म्हणजे 20-20 तास काम करतो आणि हा अजेंडा घेऊन काम करतो. आणि हा तालुका क्षेत्रफळ फार मोठा आहे. हा तालुका म्हणजे तो तालुका आहे जिथं यशवंतरावांनी पहिली कॅबिनेट शिवनेरी किल्ल्यावर आणि पहिलं मंत्रिमंडळाची स्थापना करून बलशाली महाराष्ट्राचं स्वप्न पाहिलं तो किल्ले शिवनेरी आहे. इथे मोठ्या लेण्या आहेत. अशा परिस्थितीच्या तालुक्याला खूप मोठ्या व्यापकतेने बिबट सापळीचा प्रोजेक्ट आपल्याला चालू करायचा आहे.
या सगळ्या गोष्टी जर पाहिला, रोजगाराचा विषय पाहिला, आता आपण एक उंच पुतळा छत्रपती शिवरायांचा आपण तिथं घेतोय. उद्या मी एक प्रेस ठेवली त्या निमित्ताने साहेब, आपल्या सर्वांना आमंत्रित करतोय. मला असं वाटतं की रोजगाराच्या संधी आणि पूर्व आणि पश्चिम हा जो भेदभाव आर्थिक दृष्ट्या आपण पाहतोय तो आपल्याला समतोल राखण्यासाठी पश्चिम भागामध्ये सुद्धा मोठमोठे प्रोजेक्ट करणं आणि त्याही लोकांच्या डोळ्यातले अश्रू पुसणं, याच्यासाठी खऱ्या अर्थाने मला वाटतं की ही आमदारकी सार्थकी व्हायला पाहिजे. आणि बदल, लोकांमध्ये बदल होणं म्हणजे आपली आमदारकी जिंकल्यासारखं. आणि लोकांची वाट लागणं, लोक रस्त्यावर येणं, लोकांमध्ये बेकारी वाढणं, लोकांना न्याय न मिळणं, म्हणजे मला असं वाटतं की मग त्या खुर्चीचा अपमान झाल्यासारखं आहे. आणि म्हणून ही राजकीय गणितं तालुक्यातली बदलली पाहिजे. आम्ही तर ऑलरेडी या सगळ्या गोष्टी घेऊन का तालुक्यामध्ये कमी वयामध्ये तरुण असतानाच खाली का आलो. वयाच्या 35व्या वर्षी मी तालुक्यात आलो साहेब, ऐन तारुण्यामध्ये आलो, केवळ माझ्या शिवभूमीसाठी, छत्रपती शिवरायांच्या नावाने जय जयकार करण्यासाठीच माझं घालवणार आहे. सगळ्यात मोठा उंच पुतळा करणार आहोत, सगळ्यात मोठा भगवा ध्वज तिथं 1 वर्षाच्या आतमध्ये उभा राहणार आहे. सुवर्ण मंदिर आपण 3 वर्षाच्या आतमध्ये पूर्ण करणार आहे. आणि त्याचबरोबरीने इथला माणूस आज हार्ट अटॅक आपल्यापैकी कुणालाही आला ना साहेब, कुणाला येऊ शकतो. हार्ट अटॅक आला तर त्याला इथली उपाययोजना लागू पडत नाही. इथून पुण्याला न्यायला 2.5 ते 3 तास लागतात. आणि त्या 3 तासाच्या वेळेमध्ये जर पेशंटच्या ॲम्ब्युलन्सनी पोहोचू शकला नाही तर तो रस्त्यामध्ये मृत्यू पावतो. मग अशा वेळेला जेवढं डेव्हलपमेंट महत्त्वाचं आहे तेवढं मला असं वाटतं की इथे उद्या बायपास, एन्जिओप्लास्ट, ब्रेन, तुमच्या लिव्हर ट्रान्सप्लांट, त्यानंतर हे सगळे मोठमोठे ऑपरेशन हे माझ्या जुन्नर तालुक्यामध्ये करायचा माझा मानस आहे. बरं, माझ्यामध्ये ती हिंमत आहे आणि माझ्यावर जनतेचा फार विश्वास सुद्धा आहे. मी भाग्यवंत समजतो की मी मागच्या वेळेला सेकंड कोरोना लोकांना फोन केले होते, म्हणजे मेसेज केला होता की दुसऱ्या कोरोनाची लाट यायच्या अगोदर आपल्याला एक अद्यावत असं हॉस्पिटल आपल्याला करावं लागेल. म्हणून आम्ही जुन्नरची जागा निवडली आणि लोकांचे मला 24 तासामध्ये 68 लाख रुपये साहेब आले. 68,36,000 रुपये आले. आणि आम्ही पाहिलं सेकंड लाट काही आली नाही म्हटल्यानंतर मग 1-2 महिने 3 महिने वाट पाहिली. मग आम्ही जे हेल्थ ऑर्गनायझरचं जे आपलं डिपार्टमेंट आहे त्यांच्याशी आम्ही कॉन्टॅक्ट केला. म्हटलं काय वाटतं? ते म्हटले आता या लसीमुळं सगळं आटोपतं झालेलं आहे, आता ती जी मोठी लाट येणार ती येईल असे वाटत नाही. तर तुर्तास तरी आपण सगळ्या मंडळी आता दैनंदिनीचा व्यवहार चालू करायला बाहेर पडायला काही हरकत नाही. मग मी ते वाट पाहून मी ते सगळे 68,38,000 रुपये जेवढी रक्कम माझ्या अकाउंटला आलेली होती ती सगळी रक्कम मी माझ्या जवळच्या सहकार्यासाठी की प्रत्येकाला आपल्या अकाउंटवरती पुन्हा पैसे पाठवून द्या. साहेब, मला आनंद या गोष्टीचा आहे. मला खूप लोकांचे मला मेसेज फोन आले की साहेब तुम्ही घेतले, आम्ही तर सोडून दिले होते पैसे की तुमच्या शब्दावर तुमच्या नावावर हे लोकांच्या हितासाठी जाऊ द्या, पण जी गोष्ट आपल्याला नंतर करायचीच नव्हती मग ते पैसे ठेवून करणार काय? साहेब, आम्ही सगळ्या लोकांना पैसे पाठवून दिले. ज्यांचे चेक टाकायचे राहिले होते ते चेक तसेच बोलून पुन्हा दिले, ज्यांचे पैसे जमा झाले ते मागं पाठवून दिले. साहेब, याच्यामध्ये आनंद आहे, निस्वार्थीपणे काम करण्यामध्ये आनंद आहे. बघा, तुम्हाला मी सांगतो, मागच्या वेळेला या एक मोठी बँक आहे पुण्याची, एक राजकीय नेत्याचीच होती आणि त्या बँकेमध्ये आपल्या सर्व लोकांनी 1-2% इंटरेस्ट वाढतोय म्हणून जवळजवळ 122 कोटी रुपये तिथे दिले आणि सगळ्यांचे पैसे अडकले, ब्लॉक झाले. मी आमदार होतो, मी सहकार मंत्री आणि सहकार आयुक्तांशी बैठक लावली, इतका पोट तिडकीने भांडलो आणि या सहकारच्या सगळ्या लोकांचे गोरगरिबांचे आडलेले 122 कोटी द्यायला त्यांना भाग पाडलं. काकासाहेबांना ही सगळी गोष्ट माहिती आहे. काकासाहेब सहकारातले आपल्याला कल्पना आहे. किंवा तुम्ही यशवंतचे अध्यक्ष महादेव वाघ यांना विचारू शकता. अहो, वल्लभ शेठचे श्रीराम नागरेचे पैसे, CB गांधीचे वल्लभ नागरेचे पैसे, हिमाचल गडकरीचे पैसे, सगळ्या चांगल्या संस्थेचे पैसे तिथे अडकून गेले होते. मला सगळी मंडळी म्हटली होती की या कामाबद्दल तुम्हाला किती खर्च झाला, आम्ही कोट्याने पैसे द्यायला तयार आहे. साहेब, आम्ही अर्धा कप चहा पण कोणाचा पिलो नाही. आता आमदार बदललो, हे आमदार नवीन आले, सहकार मंत्री म्हणून आता दिलीप वळसे पाटील आले, आमदार विद्यमान आले, माणसं तीच आहेत.
माणसं आमदारकीला जरी बदलले असेल तर खाली सहकारचा ढाचा तोच आहे. पण जुन्नर तालुक्याच्या ओदरच्या कार्यक्रमाला मला एका शब्दाने सुद्धा त्या पत्रिकेत नाव टाकून मला आमंत्रित सुद्धा केलं नाही. पण त्यावेळेचं दुःख नाही वाटलं आम्हाला. अभिमान या गोष्टीचा की आम्ही 122 कोटी खात्यावर घेतले आणि लोकांचे बुडणारे पैसे काढून दिले. त्यांनी नाही आम्हाला बोलू द्या. एका यंत्रणेने देव म्हातारा होत नाही. जी कामाची छाती, जी व्यापकता, जी हिंमत आमच्या काळजामध्ये आहे ते सर्वसामान्यांच्या हिताची आहे. म्हणून मला सातत्याने वाटतं की राजकारणाची चेष्टा ही जी झालेली आहे आता कालच्या, बघा जेवढा विजयाची चर्चा झाली नाही ना इथल्या आमदाराची, तेवढ्यापेक्षा जास्त चर्चा माझ्या पराभवाची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झाली. पण साहेब झाली ना, उद्याही आमचं म्हणणं आहे की ह्या तालुक्याचं सेटलमेंटचं राजकारण संपलं पाहिजे. खोटं राजकारण जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत चांगलं निर्माण होऊ शकत नाही. माझं काम चांगलं नाही वाटलं, मला घरी पाठवलं तर मला दुःख वाटणार नाही. पण एक घाणेरड्या राजकारणाचा बळी एखादा चांगला माणूस काम करणारा जर तुम्ही थांबवणार असाल तर उद्या दुसरा काम करणारा माणूस काय आवडत तू खाली येणार नाही. याच मातीचा ज्या माणसाला वारसा आहे, या माणसांचा ज्यांना जिव्हाळा आहे, ज्याला सुखदुःख करतो, ज्याच्या डोळ्यामध्ये सद्भावना आहेत, अशीच माणसं लोकप्रती म्हणून काम करू शकतात. म्हणून माझं सांगणं आहे की नवीन वर्षामध्ये काय संकल्प, तर जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत जुन्नरची माती, शिवभूमीचा वारसा हा जगामध्ये टेंबा मिरवतपर्यंत, किंबहुना अटके पार जसं स्वराज्य गेलं तसं जगापुढे हे संपूर्ण शिवरायांची भूमी घेऊन गेल्याशिवाय माझ्यासारखा माणसाचं धोरण कायम होतं ते राहणार. आणि आम्ही कालही जनतेत होतो, आजही जनतेत आहोत, उद्या सुद्धा जनतेत राहणार. चढ उतराने, यश अपयशाने आमच्यामध्ये थोडा देखील फरक पडणार नाही. बाळासाहेब ठाकरेंची एक शिकवण असायची, 20% राजकारण, 80% समाजकारण. सध्या जनता महागाईने होरपळते. खासदार अमोल कोल्हे यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आक्रोश मोर्चा काढला, त्याला प्रतिसाद पण चांगला मिळाला. कसं पाहता? नाही बघा, आता मी जरा बोललो तर तुमच्या गोष्ट लक्षात दिली. मी जरा थोडंसं विजनरी डॉक्युमेंटवर लक्ष घालतो सर्वांचं. असं आहे की कोरोना नंतर आणि संपूर्ण जगाचा जर पाहिलं तर आज ज्या ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य केलं त्या ब्रिटिश राजवटीवर भारतीय असलेल्या ऋषी सुनक म्हणून भारतीय वंशज यांना त्यांनी केवळ बौद्धिक शक्तीवर त्यांना तिनं पंतप्रधान केलं, त्यांच्या ताब्यात ब्रिटन दिलं. अमेरिकेमध्ये एवढी हुशार लोक आहेत, चायना आहे, सगळे मोठमोठे राष्ट्र, रशिया आहे. हे सगळे कोरोना नंतर सगळे अर्थकारणामध्ये डबघाईत चालले, बॅकफुटवर आले. आपल्याकडं महागाई कमी करता आले नाही. संकट पाहता, चॅलेंजेस पाहता महागाई ही राहणार, ही काळा दगडाची सफेद रेषा. अपेक्षा असली पाहिजे सर्वसामान्य जनता म्हणून, माझी सुद्धा, मी एक नागरिक म्हणून जनतेच्या बाजूने मी हे बोललंच पाहिजे. शेतीमालाला बाजारभाव नाही, कांद्याचे बाजार पडले, निर्यात थांबवली. एवढी बिकट आहे. आपण सुद्धा जगामधला एक देश आहोत. आपण सुद्धा जगामधला एक देश आहोत. परिस्थिती जशी येते तसं आपण त्यापैकी बऱ्यापैकी अपडेट आहोत सगळे. परिस्थिती महागाईची जरी आज वाटत असली तर जगाच्या तुलनेमध्ये आपण सगळी मंडळी निश्चितपणे धोरणात्मक दृष्टीने आणि या संघर्षातून पुढे चाललेलो आहे. आपल्याला घर चालवायचं म्हणून आपल्याला ती काळजी आहे. आपल्यावरच्या लोकांना देश पण चालवायचा आहे. अनेक देशांच्या मध्ये आपल्याला उतरायचं देखील आहे. आपल्या आशिया खंडात जर विचार केला, चायना अर्थकारणामध्ये फेल झाली, बॅकफुटवर गेली. चायना आता सगळ्यात मोठी परिस्थितीने बिकट झालेली आहे. पाकिस्तान दिवाळखोर, बांगलादेश दिवाळखोर, श्रीलंका दिवाळखोर. आशिया खंडामध्ये भारत फक्त महागाई घेऊन चाललेला आहे. महागाई मान्य आहे, मी समर्थन करणार नाही महागाईचं. शेतकरी दादा जमीनदोस्त झालाय. शेतकरी सुद्धा उभा राहील, प्रयत्न चालू आहे. शेवटी आलेल्या देशाच्या आणि आलेल्या अडचणीच्या संकटाला सगळ्यात मोठा जर कोणी जर ह्या भारतामध्ये किंवा राज्यामध्ये जर सगळ्यात जास्त या सरकारला जर खांदा कोणी दिला असेल ना तर अर्धा मातेमध्ये उभं राहून माझ्या शेतकऱ्याने दिलाय. शेतकरी सगळ्यात जास्त टॅक्स भरतोय. औषधं असेल, बी बियाणं असेल, मजुरा असेल, मला मान्य, मला सुद्धा याची सण आहे. जगाचा पोशिंदाचा अडचणीत आहे, नक्की बाहेर येईल, 100% बाहेर येईल. त्यांना बाहेर काढण्यासाठीच उपाययोजना चालू आहे. किती वर्ष थांबावं लागेल? बघा, काही काळ असा असतो की त्या काळाला उत्तर ज्यावेळेला जगाच्या पाठीवर ज्यावेळेला सगळीच मंडळी ज्यावेळेला संघर्षाच्या दृष्टीने चालतात त्यावेळेला आपल्याला सुद्धा काही काळ महागाई घेऊन चालावी लागेल.
पण निश्चितपणे एक काळ असा येईल की फक्त बोलबाला हा शेतकऱ्यांचा असेल आणि शेतकऱ्यांना आपल्या सर्वांना उंच डोळ्यासमोर ठेवून त्यांना सगळ्या लोकांना सुरक्षित करून आपल्याला राष्ट्र चालवावं लागेल. खासदार अमोल कोल्हे यांनी जो आक्रोश मोर्चा काढला, शेतकऱ्यांचे प्रश्न चव्हाट्यावर आणले, कसं पाहता? बघा, तो असा आहे, लोकशाहीला दोन चाकं, एक सत्ताधारी एक विरोधक. ते त्यांचं विरोधकाचं काम करतात, त्यांना ते करायला पाहिजे, योग्य आहे. आणि सगळ्यांनीच बरं चाललंय असं म्हणून कसं काय चालेल? त्यांनी विरोध केला पाहिजे, त्यांनी बाहेर पडून रस्त्यावर रस्ता रोको केले पाहिजेत, दरवेळेला सरकारसमोर त्यांनी या सगळ्या गोष्टी मांडल्या पाहिजेत. या मांडणाऱ्या गोष्टीसाठीच ते लोकप्रतिनिधी म्हणून उदयास आलेले आहेत. ते त्यांची बाजू चालवत आहेत, मांडतायत, त्यांच्या बाजूने लोक उभे राहत आहेत. लोकशाहीमध्ये कुठलीच लोक एका बाजूने काही जात नाही साहेब. लोकांना पॅरामॅटली दोन्ही बाजू पाहिजे असतात. त्यामुळे त्यांनी घेतलेला मोर्चा आहे, घ्यायला पाहिजे, सातत्य ठेवलं पाहिजे असं मला वाटतं. विघ्नर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर आणि तुम्ही स्वतः, तुमच्या दोघांचे पण शरद पवारांची जवळीक वाढत असल्याची चर्चा पण होते. काही शरद पवारांशी संपर्क वाढतोय का? आणि 2024ची विधानसभेची निवडणूक शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून तुम्ही त्यांचे उमेदवार असणार का? मी आपल्याला आत्ताच सांगितलं, लोकसभा कळत नाही, विधानसभा बोलता येत नाही. जोपर्यंत लोकसभा कळणार नाही तोपर्यंत विधानसभेवर बोलणं मला तरी वाटतं योग्य राहण्याची वेळ नाहीये. पण आम्ही तयारीत आहोत, काम चालू आहे, संपर्कात आहोत. संपर्कात साहेब तुम्हाला सांगायचं खरं सांगतो, माझे आजही संबंध मोठ्या म्हणजे मनाने सांगतो, ईश्वर कृपेने, माझ्या जनतेच्या आशीर्वादाने मला शरद पवार साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, उद्धवजी, राजसाहेब, देवेंद्रजी आणि अजितदादा, काँग्रेसचे सगळे नेते मंडळी, हे किंबहुना प्रकाशजी आंबेडकर असेल, ही सगळी जी लोक आहेत राज्यामध्ये जे प्रमुख आहेत ना साहेब, ही सगळी मंडळी जुन्नर म्हटलं तर शरद सोनवणेला अतिशय आपुलकीने, जवळकीच्या भावनाने, प्रेमाने ओळखतात ना, याच्यामध्ये मला खूप मोठं समाधान आहे. उद्या राजकारणामध्ये काय होईल, कसं होईल, मला आज काहीच सांगता यायचं नाही. पण मी जुन्नरचा तालुक्याच्या विकासाचा विडा उचललाय, तो कायम राहणार. मला लोकांनी स्वीकारलं तर जोमाने काम करणार, नाही स्वीकारलं त्याच जोमाने काम करणार. स्वीकारलं तर निधी आणून काम करून दाखवेल, नाही स्वीकारलं तर लोकांमध्ये सुखदुःखामध्ये जाऊन माझं सातत्याने माझा संपर्क ठेवेल. याच्यापेक्षा माझ्या हातामध्ये दुसरं काय नाही. शेवटचा प्रश्न, 2018ला तुम्ही असं म्हणायचे की बाबा मनसे आणि राष्ट्रवादीची युती होणार, विद्यमान आमदार मी म्हणजे तुम्ही आहे, अतुल बेनकेंना माझं प्रचार प्रमुख म्हणून काम करावं लागेल. आज महायुती आहे, जे शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, अतुल बेनके जरी तटस्थ असले तर ते अजित पवारांच्या बाजूने झुकलेले आहेत. जर ते अजित पवारांच्याच गटात गेले तर कदाचित तुम्हाला आमदार अतुल बेनके यांचं प्रचार प्रमुख म्हणून व्हावं लागेल. नाही, या तालुक्याच्या प्रत्येक तालुक्याचा वेगळा वेगळा इतिहास आहे. जसं आपण थोड्या गेलो श्रीरामपूरला की कोल्हे आणि काळे यांची पारंपरिक लढाई आहे. जसं आमच्याकडे कोल आणि थोरातांची पारंपरिक लढाई आहे, तसं मी आपल्याला सांगतो, इथे आधी दांगट आणि बेनकेची पारंपरिक लढाई झाली. आता बेनके आणि सोनवणेची लढाई ही नेहमी होणार. शेरकरांची पण एंट्री होऊ शकते. शेरकर आणि मुचकेबाई काय करतात त्यांचं राजकारण मला सांगता यायचं नाही. पण लढाई मात्र करत असताना मी नेहमी सांगितलं की सेटलमेंटचं राजकारण हे जनतेला धोकादायक आहे, त्रासदायक आहे. तालुक्याच्या वैभवाला, हे मुळातच तालुक्याच्या वैभवाला एक मोठ्या पद्धतीचा हा काळिंबा आहे. म्हणजे म्हणून मला असं वाटतं, लोकशाही हे लढायला सगळ्यांची इच्छा आहे, सगळ्यांनी लढले पाहिजे. 2014ला सगळ्यांनी लढले होते, लढायला पाहिजे. पण उगाच एकमेकांना पाठिंबा देण्यासाठी किंवा एखाद्याला थांबवायचा, दुसऱ्याला निवडून आणण्यासाठी, मतं खाण्यासाठी जे उभं राहायचं, मला वाटतं हे राजकारण आता लोकांना आणि जुन्नरच्या तालुक्याला हे परवडणारं नाही आहे. त्यामुळे माझं तर स्पष्ट मत आहे की सगळ्या नेते मंडळी माझे संबंध चांगले आहेत आणि निवडणूक जुन्नर तालुक्याची पक्षावर न जाता ही निवडणूक जुन्नर तालुक्याच्या विकासावर, जुन्नर तालुक्याच्या हितासाठी आणि माणूस बघून ही निवडणूक उद्याची होईल अशी मला 100% खात्री आहे. 2023 वर्ष संपलेलं आहे, 2024 काही तासामध्ये सुरू होणार आहे. जुन्नरच्या जनतेला
नवीन वर्षाच्या आपल्याकडनं काय शुभेच्छा? माझ्या जुन्नरचं मंगलमय पाऊल हे महाराष्ट्राच्या प्रगतीच्या पथावर एकजुटीच्या जोरावर एक नंबरचं असावं. या तालुक्यामध्ये जात पात धर्मासाठी लढाई होऊ नये. या तालुक्याची एकजूट कायम राहावी. शिवभूमीचा आदर्श प्रत्येकाने बरोबर घेऊन, सर्वांना बरोबर घेऊन आपण या तालुक्याला उंचीवर न्यावं. विकासामध्ये पाहत असताना हा तालुका इतका डेव्हलप व्हावा की एखादं बाहेरचं जे छोटं राष्ट्र आहे, उदाहरणार्थ सिंगापूर असेल, दुबई असेल, स्वित्झर्लंड असेल, यांच्या तोडीस तोड आपलं नॅचरल सौंदर्य निसर्गामध्ये आहे. तर इतकं सुंदर शहर, इतकं सुंदर तालुका आपला व्हायला पाहिजे. याच खऱ्या अर्थाने या 9 वर्षाच्या मी शुभ व्यवस्थेच्या निमित्ताने उद्याच्या भविष्याकडे पाहून मी मनापासून ज्या शुभेच्छा व्यक्त करतो. हे एकटा माणूस करणारा नाहीये, हे सर्वांनी हातात हात घालून प्रचंड ताकदीने या जुन्नरच्या विकासासाठी आपण सर्वांनी नावलौकिकाच्या कदाचित माझा फायदा होईल ना होईल, कदाचित मला एखादी गोष्ट माझ्या स्वतःच्या हिताची मिळेल ना मिळेल, पण माझ्या तालुक्याच्या हितासाठी मात्र आम्ही सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून, काही लोकांना विभागाचं वेड लागलंय, कुणाला जातीचं वेड लागलंय राजकारणामध्ये, तर कुणाला पक्षाचं वेड लागलंय, कुणाला नेत्यांचं वेड लागलंय. पण मी तुम्हाला सांगतो, तालुक्याचा नेता हा भरभक्कमच असावा लागतो. वरचा कुठलाही नेता खालच्या एकाही माणसाला ओळखत नसतो. समजा आता सुरेशजी वाणे आहेत, तुम्हाला शरद पवार साहेब ओळखतात का नावाने? देवेंद्र फडणवीस ओळखतात का? नाही. अजितदादा पवार नाही ओळखत. राज ठाकरे साहेब नाही ओळखत. उद्धवजी नाही. मग अशा वेळेला त्या चेहऱ्याकडे बघून तुम्ही जे मतदान करायला जे इथून मागं तुम्हाला नुसती भुरळ घातली, माझं असं म्हणणं की ह्या राजकीय पोळी साधायचा आणि तो पोळी भाजायचा जो अतिरिक्त डाव वारंवार यशस्वी झालाय तो सुद्धा थांबला पाहिजे. आणि जो आपल्याला मदत करेल, जो आपल्या अडचणीमध्ये उभा राहील, जो आपल्या गावचा विकास करेल, आपल्या पिण्याचं पाणी, आपल्या भुयार गटार योजना, इथं लाईटची व्यवस्था, चांगले रस्ते, दर्जेदार रस्ते आणि चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर, याच्यामध्ये जो आपल्याला सावरेल, उद्या पोलीस स्टेशन असेल, रेस्टिंग कार्ड असेल, छोट्या छोट्या गोष्टी असेल, रहिवाशी दाखले असेल, या सगळ्यांमध्ये जो सातत्याने मला नावाने बोलून माझं काम करेल, ते पण विनामूल्य, कुठलाही एजंट आणि कुठलाही मधला माणूस हा त्याची फसवणूक न करता स्वच्छंदी मनाने जो हा कारभार चालवेल, अशा माणसाच्या हातून हा तालुका प्रचंड वेगाने सर्व तालुक्यांना पाठिंबा करून पुढे जायला पाहिजे. एवढ्याच शुभेच्छा मी आपल्या सर्व तमाम मायबाप जनतेच्या वतीने, मी तमाम माझ्या या मातीतल्या माझ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना, माझ्या मायबाप जनतेला आणि विशेषत्वाने माझ्या कष्टकरी जनतेला देतो. आपल्या सर्वांना उदंड आयु आरोग्य लाभावं आणि माझं आयुष्य तुमच्या सर्वांची सेवा करता करता या मातीमध्ये जावं, एवढीच अपेक्षा व्यक्त करून शुभेच्छा देतो. जय शिवराय. आपल्या सोबत होते जुन्नर तालुक्याचे माजी आमदार शरददादा सोनवणे. किती फायदा होईल, किती तोटा होईल याच्यापेक्षा मी जनतेसाठी जे बोलणार ते करून दाखवणार, त्याचे परिणाम काय होते त्याची चिंता मला नाही. या तालुक्यामध्ये सेटलमेंटचं राजकारण थांबलं पाहिजे. आता सेटलमेंटचं राजकारण कोण करतंय, काय करतंय हे करणाऱ्यांना दादांनाच माहिती. परंतु शरददादा सोनवणे जे बोलतात ते स्पष्ट बोलतात, तसं करून दाखवतात. 2024चे वर्ष आता सुरू होत आहे, निवडणुकीचं वर्ष आहे. लोकसभेनंतर विधानसभेची निवडणूक पुढ्यात आहे. शरददादा सुद्धा विधानसभेची निवडणूक लढवणार आहे. तालुक्यामध्ये काय चाललंय ते सुद्धा उघड्या डोळ्यांनी पाहतायत. पाहूया भविष्य काळामध्ये 2024मध्ये जुन्नरची जनता विधानसभेमध्ये कोणाला पाठवते आणि लोकसभेमध्ये खासदार म्हणून कोणाला पाठवते. दादा, आपण विघ्नर टाइम्सशी मनमोकळे बोललात, चर्चा केलीत, आपल्याला मनापासून धन्यवाद. प्रेक्षको, आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त विघ्नर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन,
निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.